आज आपण कांदा भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी कांदे घेतलेत मी। आता ते उभे कापून घेऊयात आपण। आता आपण कांदा भाजी बनवायला कांदा असा उभा कापून घेतलाय। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढायचं याला आणि मीठ लावून नुसतं अर्धा तास ठेवायचं। आज आपण जी भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत। पाणी न घालता आपण भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आपल्याला ही कांदे भाजी बनवायची आहे, कुरकुरीत अशी। आता कुरकुरीत कशी राहणार ती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते। आता हे बघा, अर्धा तास झाला याला। आता मी मीठ लावून ठेवलेलं आहे। आता बघायला पाणी सुटलंय बघा। म्हणून मी बोललेली की जेव्हा भाजी बनवतो तेव्हा त्याच्यात पाणी नाही घालायचं आपल्याला। आता मी ह्या हाताने व्यवस्थित असं कांदा सुट्टा करून घेते। त्याच्या बघा, आता हे मी सगळा कांदा सुट्टा करून घेतलाय। याच्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। तुम्हाला तिखट जेवढं हवे असेल तसं तुम्ही मसाला टाकायचा। आता ही धने जिऱ्याची पावडर टाकते मी। त्याच्यामध्ये हळद टाकते मी। ही आल्या लसणाची पेस्ट आहे ती टाकते याच्यामध्ये। थोडासा ओवा टाकते याच्यामध्ये मी आणि खूप अशी ही कोथिंबीर टाकते। हे आता सगळं आपण लावून घेतलं याला। यात आपण पहिलं मिक्स करून घेऊया। हे बघा, आता आपलं हे सगळं मसाले याला लावून झालेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आता आपण हे 1 चमचा याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलंय। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली भाजी कुरकुरीत होणार आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन घालूया। आता हे जसं लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे। जास्त पण नाही टाकायचं। कांदा भाजी ही कुरकुरीत राहण्यासाठी त्याला जास्त पीठ नाही लावायचं। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बघा, याच्यामध्ये आपलं सगळं पीठ तांदळाचं बेसनाचं मिक्स करून झालंय। मसाले पण व्यवस्थित लागले बघा। याच्यामध्ये मी जास्त पीठ पण नाही घातलंय। कांदा भाजी बनवताना जास्त पीठ नाही घालायचं। आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मी जरा सुद्धा पाणी नाही घातलंय। हे पाणी न घालता मी मळलंय। हे बघा, पाणी घातल्यावर पीठ वेगळंच दिसतं। तर हे बघू शकता तुम्ही। आणि बघा पीठ पण बघा कसं। हे बघा, जास्त पातळ पण नाहीये, जास्त जाड पण नाहीये। हे बघा, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की असं करून बघा की अर्धा तास कांदा कापायचा आणि त्याला मीठ लावून ठेवायचं आपल्याला, जेणेकरून पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। त्याच्यामुळे टेस्ट आपली मस्त लागते आणि भाजी पण आपली कुरकुरीत होतात। आता ह्याला मी परत मीठ नाही लावलंय, पण आता तुम्ही नंतर बघू शकता की ह्याच्यामध्ये मीठ पाहिजे की नाही ते। आता हे सगळे मी मसाले लावून झाले याला, पण आपल्याला वाटतं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ हवंय आपल्याला, कमी झालंय। तर आता मी थोडंसं मीठ टाकते। बघा, हे छोट्या छोट्या टिप्स असतात त्या लक्षात घ्या। आणि तुमच्याकडे पण वेळ असेल तर कांदा भाजी बनवाल तुम्ही त्यावेळी कांद्याला अर्धा तास मीठ लावून ठेवा, जेणेकरून त्याला आपोआप पाणी सुटतं आणि आपल्याला पाणी घालायची गरज नाही पडत। आता आपलं हे सगळं मिश्रण बनवून झालंय। हे बघा, एकजीव झालंय। हे बघा, आता आपण भाजी बनवायला घेऊया। चला, आता आपण हे भाजी बनवायला तेल ठेवलंय। तेल तापलं का बघूया। तेल आपलं व्यवस्थित तापलंय। गॅस जास्त पण फास्ट नाही करायचंय, गॅस मीडियम ठेवायचा, नाहीतर ते आतून भाजलं नाही जात, पीठ तसंच राहतं आणि वरवर ते काळपट होतात। आता आपलं हे तेल व्यवस्थित गरम झालंय। हे बघा, आता आपण हे कांदा भाजी बनवायला असं टाकायचं आहे आतमध्ये मिश्रण सगळं।
तेल तापल्याच्या नंतरच आपल्याला पीठ आतमध्ये सोडायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजलं जातं ते, नाही तर अर्ध कच्चं राहतं. बघा आपली कांदे भजी रेडी झालेली आहेत, बघू शकता. ही बघा कुरकुरीत अशी कांद्याची भजी तयार आहे. त्याच्यात आपण अजिबात पाणी नाही घातलंय, पाणी न घालता पीठ आपण बनवले आणि आता भजी बनवले. ही बघा मस्त कुरकुरीत झाली आहेत बघा. या तळून मिरच्या घेतल्या, त्याच्यावर मीठ टाकलंय. ही बघू शकतात आपली कांदा भजी रेडी आहे. इकडे गरम गरम भात, वरण, पापड, कांदा भजी आणि ही मिरची तळली आहे. आजचा मेनू कसा वाटला आणि कांद्याची भजी आपल्याला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम दिसतील. या जेवायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.